जे काही बाहेरनं जी लोक येत आहेत ते दहशत पसरवणं असेल किंवा त्यांचं जे स्थलांतर करणं असेल, या बाबतीमध्ये मी आजच माझ्या स्तरावरचे जे आदेश आहेत ते मी आता दिलेलेच आहेत. परंतु ज्या गोष्टी मला मुख्यमंत्री साहेब आणि शिंदे साहेबांसोबत चर्चा करणं गरजेचं आहे, मी आजच्या आजच बोलून घेईन साहेबांसोबत. पहिली आपली जी मागणी जी योग्य वाटते मलाही, की त्यांच्या इथून स्थलांतर करणं आणि त्यांना अन्य ठिकाणी ठेवणं, जेणेकरून त्यांचा प्रभाव या केसवरती कुठल्याही पद्धतीचा पडणार नाही, अधिकाऱ्यांवरती पडणार नाही. मी आजच शिंदे साहेबांशी आज बोलून एक गोष्ट मात्र नक्की आपल्या सर्वांना सांगेन, की अशी घटना घडल्याच्या नंतर कैलासवासी संतोषजींना न्याय मिळवून द्यायचा असेल तर 100% जे आरोपी आहेत त्यांना फाशी झाली पाहिजे, या विचाराचा मी स्वतः वैयक्तिक देखील आहे. त्यामुळे कोणी असू द्या, त्या बाबतीमध्ये आम्ही सोडणार नाही आणि अशी क्रूरता ही कपुर्दीत घेत जाणार नाही. आपल्या संतांचा महाराष्ट्र आहे आणि याच्यामध्ये अशा घटनेला शिवाजी महाराजांच्या वेळेस जसा न्याय दिला जायचा तसाच न्याय निवडावा. शिंदे साहेब 100% या घटनेवरती आधी लक्ष देऊन आहेत. साहेबांचं अजिबात दुर्लक्ष नाही. साहेबांचं त्यांचेच आदेश आहे. बरोबर. 2-4 दिवसात सगळे येतात. हे 2-4 दिवसाला येतात, सगळे कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. साहेब स्वतः मला एक 5 ते 6 वेळेस फोनवर, म्हणजे माझं ज्यावेळेस म्हणणं पूर्ण होतंय तोपर्यंत ते माझ्याशी बोललेले आहेत. मंत्री महोदय देखील याच्या अगोदर आलेले, मी देखील आला, सगळी टीम आहे. ह्याच्यामध्ये आमची दुसरी कुठलीच मागणी नाही. ह्यांना फाशी झाली पाहिजे, ह्यांचं जे क्रूर कर्म आहे ते संपलं पाहिजे आणि पुढे असं काही झालं नाही पाहिजे, हीच आमची देखील प्रामाणिक मागणी आहे. साहेब जेलमध्ये हे जे बघा, तुम्ही आता जर फोटो मागवला